सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे राजुरा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम। निर्जला एकादशी करण्याची पद्धत आहे आणि निर्जला एकादशी करायची आहे। कोणालाही फराळाचं करता येणार नाही, फक्त पाणी पिऊन एकादशी करायचं आहे। नवीन विद्यार्थ्यासाठी ही सूचना। अडिया उभा राहिला। बाबा पहिलेच जर आपल्याला हे सांगितलं असतं तर आपण आलोच नसतो ना बाबा। तुम्ही अशी एकादशी कडक आहे असं जर सांगितलं असतं तर आपण आलोच नसतो ना, आलोच नसतो। म्हटले बाबा आपल्याला 250 फराळाचं लागेल, त्याशिवाय आपण तुमच्या आश्रमामध्ये राहणार नाही। हट्टी होता। बाबाने सांगितलं जा याला 250 फराळाचं देऊन टाका, पण एक लक्षात ठेव अडिया, आश्रमाचा नियम आहे, आश्रमामध्ये तुला पकवता येणार नाही। बाहेर जा, त्या लिंबाच्या खाली बस आणि तिकडे तू खा, तुझं तुझं पाहून घे। तो म्हटलं हे चालेल। 250 घेतलंय, साबुदाणा घेतलाय की काय, आणखी काय शेंगदाणे घेतले, बटाटे घेतले, थोडा भुगोरा घेतला, पाणी घेऊन पातेलं घेऊन अढिया निघाला। अढिया निघाला ना गुरुजीचं दर्शन घेतलं। गुरुजीचं दर्शन घेतलं त्यावेळेला गुरुजीने सांगितलंय अढिया ठाकूरजीला बोलवायचं बरं का, ठाकूरजीला, ठाकूरजीला। असं ताट वाढून घेतलं की ठाकूरजीला बोलवायचं। कोण बाबा ठाकूरजी? अरे हे सगळं ज्याच्यामुळे चालते तो ठाकूर। बाबा येणार नाही ना? हा येत नसतो म्हणे। आला असता तर लोकांनी बोलावलाच नसता ना। येत नसतो म्हणे, फक्त बोलवायचं आहे म्हणे। फराळाचं तयार झालं। फराळाचं असं समोर ठेवलं आणि त्याच्यावर पांघरून टाकलं आणि गुरुवचनावर निष्ठा, गुरुजींनी सांगितलेला नेम, गुरुदेव के ठाकूर जल्दी पधारो। माझा आणि ठाकूरजीचा काही संबंध नाही। गुरुदेव के ठाकूर, गुरुदेव के ठाकूर, गुरुदेव के ठाकूर जल्दी पधारो, गुरुदेव की ठाकूर जल्दी पधारो म्हटल्याबरोबर त्याची ती गुरुनिष्ठा पाहून त्या ठिकाणी भगवान आले। आल्यानंतर यांनी डोळे उघडण्याच्या अगोदर त्यांनी फराळाचं करायला सुरुवात केली। अढियाने डोळे उघडले आणि विचारलं, का रे तू कोण आहेस? कोण आहेस तू? म्हटलं मी ठाकूर आहे। अरे बाबा गुरुजीने सांगितलं होतं फक्त बोलवायचं, कोणी येत नाही, तू कसा आला? अरे फक्त बोलवायचं सांगितलं होतं, खायचं नसतं सांगितलं तुला, इथं येऊन लगेच खायला बसला। हा अरे म्हटलं बाबा अढिया असं काय करतो तू? अर्ध खा आपण अर्ध खाऊ। आपण कोणाचं उष्ट खात नसतो म्हणे, मर तू चल। दुसरी एकादशी आली। दुसरी एकादशी आल्यानंतर गुरुजी येतो, गुरुजी येतो, गुरुजी येतोय तो, आणि आल्याबरोबर उष्ट करतोय गुरुजी सगळं। आपल्याला ते खाता येत नाही कोणाचं उष्ट, आपण कधी खात नाही। गुरुजी येतोय तो, तुमचा ठाकूर येतोय गुरुजी, आणि आता 250 मध्ये भागणार नाही, आता 500 लागेल। तोय माझ्या इतकाच खादाड आहे गुरुजी। त्याला 250, मला 250, आणि दोन्ही पकवल्या जात आहे। 2 ताटं तयार केल्या जातात, दोघावर पांघरून टाकल्या जाते। हे त्याचं हे आपलं गुरुदेव के ठाकूर जल्दी पधारो, गुरुदेव के ठाकूर जल्दी पधारो म्हटल्याबरोबर रामप्रभू जसे निघतायत ना, तशी जानकी म्हणते का हो एकटेच निघाले? मागच्या एकादशीला एकटेच गेले होते, मी येणार। म्हटले चाल, राशनची व्यवस्था आहे। गुरुदेव के ठाकूर जल्दी पधारो म्हटल्याबरोबर दोघंही ताटावर दोघं जण बसतात। हा डोळे उघडतो, अरे कोण आहे? अरे म्हणे बा आमची मंडळी आहे। तू पहिल्याच फेरीत का सांगितलं नाही तुझं लग्न झालं म्हणून? तिसरी एकादशी। तिसऱ्या एकादशीला गुरुजी येतोय, गुरुजी तो, त्याला बायको आहे गुरुजी, ते सुद्धा तिथलीच खादाळ आहे गुरुजी। आपल्याला काहीच भेटलं नाही गुरुजी मागच्या वेळेस सुद्धा। आता त्यांचे 5 शेर आणि माझं 250, 7.5 शेर लागेल गुरुजी। गुरुजी म्हटले गड्या तुझीच भूक वाढलेली दिसते, घेऊन जा। 3 ताटं तयार केले आणि पांघरून टाकलं। नेमावर निष्ठा, नेम, गुरुदेव के ठाकूर जल्दी पधारो, गुरुदेव के ठाकूर जल्दी पधारो म्हटल्याबरोबर राम जानकी निघाले। त्यावेळेला लखनजी म्हटले का हो मागच्या एकादशीला दोघंच गेले होते, आमचं काय? लखन यावं लागेल, पण दिमाग थंडा ठेवावा लागेल। तिघही जण त्याच्यावर बसले। गुरुदेव के ठाकूर जल्दी पधारो म्हटल्यानंतर अडियाने पाहिलं, अडियाला भयंकर राग आला। का रे हा कोण आहे? हा चोर कोण आहे म्हणे तिसरा, हा कोण आहे? चौथी एकादशी महाराज। चौथ्या एकादशीला आता 4 ताटं तयार केले। 4 ताटं तयार केल्यानंतर हो गुरुदेव के ठाकूर
नेम सोडला, राग आलेला होता. ओ गुरुदेव के ठाकूर जल्दी पधारो, गुरुदेव के ठाकूर जल्दी पधारो म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी राम लक्ष्मण जानकी आणि जय बोलो जय बोलो सुद्धा निघाले. 4 ताटावर 4 जण डोळे उघडण्याच्या अगोदर बसले. अरे तुमच्या घरात माणसं आहेत का माकडं आहेत लेको, तुम्ही आहात कोण? गुरुजी नंतर 5वी एकादशी ज्यावेळेला आली ना त्यावेळेला आढियाने आता काहीच पकवलं नाही. माझ्या हातचं आई तर खातात म्हणे लेखाची. आई तर किती दिवस घालणार यांना. आयल जे बाईसुद्धा शरम वाटत नाही म्हणे माझ्या हातचं खाते, तिला करायला काय झालं, रोग आला मग. ते सगळं तसंच ठेवलं. गुरुदेव के ठाकूर जल्दी पधारो. हे 4ही जण तिथं पोचले. हा साबुदाणा, हे शेंगदाणे, हे बटाटे, हे मिरकूट, हे मीठ बनवायचं आणि उष्ट करायचं नाही. माझं मला द्यायचं मग तुम्ही तुमचं पाहायचं. राम प्रभू आता हनुमानजीकडे पाहतात, हनुमानजी सरपण गोळा करतायत. प्रभू आता लखनजीकडे पाहतात, लखनजी चूल बनवत आहेत. जानकीकडे पाहतात, जानकी त्या ठिकाणी फराळाचं तयार करताय. 2 झाडं आहेत महाराज. असा तो अडिया एका दुसऱ्या झाडाखाली जाऊन बसतून असा तिरप्या नजरेने पाहतो. चालेल उष्ट केलं तर खाता येणार नाही ना, याच्यात बसतसुद्धा नाही. એટલે बदमाश आहे चालेल, माझं खातात म्हणे. आज बघा, आज तुम्ही खा आणि मला द्या. आणि सगळं आणल्यानंतर, सगळं पकवल्यानंतर त्या ठिकाणी अढियाचं पहिलं पात्र वाढलं जाते. नंतर हे सगळे बसतात. अढियाचे नेत्र ढिले होतात. लेको हो, माझ्या गुरुजीनं जर दिलं नसतं तर तुम्हाला खाता आलं असतं का? उपाशी राहिले असते लेका तुम्ही. माझ्या गुरुजीने दिलंय म्हणून तुम्हाला खायला भेटते लेको. पंक्तीत बसलात, माझ्या गुरुजीची आठवण नाही येत तुम्हाला. त्यावेळेला अडिया म्हटला, खबरदार घास घेतला कोणी तर. माझे गुरुजी या पंक्तीला आल्याशिवाय तुम्हाला घास घेऊ देणार नाही. अरे ज्याची पंगत तो हजर नाही, त्याचे त्यांनी सगळं पाठवलं तो हजर नाही, ते माझे गुरुजी हजर नाहीत आणि तुम्ही खबरदार. एक घास घेतलाय तर, एक घास घेतलाय तर. त्या ठिकाणी अडिया जातो. अडिया आपल्या गुरुजीचा हात पकडतो आणि त्या ठिकाणी गुरुजीला घेऊन येतो. चालाय गुरुजी, लबाड आहेत गुरुजी, आलेत गुरुजी, आई तर खातात गुरुजी, सगळेच आलेत गुरुजी, चाला गुरुजी, आपल्याला त्या पंक्तीला जायचं आहे गुरुजी. अरे सोड अडिया, काय तू गप्पा मारतोय राव, चाटा मारतोय, अरे चाला गुरुजी. गुरुजीचा हात पकडतो अडिया, जबरदस्तीने त्या ठिकाणी घेऊन येतो. सगळेजण असे खाली पाहत असतात आणि गुरुजीला हा सांगत असतो, हा पहिल्याने आलता गुरुजी, हा हा गुरुजी. आणि हे म्हणतोय बा त्याची बायको आहे म्हणून, हे 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 हा हा गुरुजी, हा हा दुसऱ्यानं हा तेवढाच खादाड आहे गुरुजी. आणि हे माकड गुरुजी, हे माकड. सगळेजण खाली पाहत असतात. गुरुजी त्यांच्याकडे सगळ्यांकडे पाहतात. गुरुजीने स्वप्नामध्येही जे कधी पाहिलेलं नसते ती पंगत त्यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी भेटते. गुरुजी विचार करतायत, आता मी दर्शन घेऊ कोणाचं, घेऊ कोणाचं दर्शन? मी यांचं घेऊ का याचं घेऊ? ज्यांचं दर्शन मला, ज्याच्यामुळे घडलं त्याचं दर्शन मला अगोदर घ्यावं लागेल. गुरुजी अढियाच्या चरणी साष्टांग दंडवत करतायत. धन्य अढिया. नित्य नेम नामी नेम महत्त्वाचा आहे. नेम चालवणं महत्त्वाचं आहे, नाही का? नेम चालवणं महत्त्वाचं आहे.
मला असं सांगू द्या की ज्या वेळेला आपल्याकडून एखादा नेम चालत नसतो ना, त्यावेळेला कोणाच्या तरी आशीर्वादाची गरज असते महाराज. आपली शक्ती ज्या वेळेला कमी पडते त्यावेळेला कोणाच्या तरी आशीर्वादाची गरज असते. आणि म्हणून महाराज असं म्हणतात, देवा काही नित्य नियम आहेत, काही नित्य नियम आहेत, काही नित्य नियम आहेत, काही नैमित्तिक नियम आहेत, नाही का, काही नैमित्तिक नियम आहेत, काही नित्य नियम आहेत, काही नैमित्तिक नियम आहेत, नाही का. नित्य नियम आपण नेहमीच घरी करत असतो, पण काही नैमित्तिक नियम आहेत, निमित्ताने, आषाढीच्या निमित्ताने आलेला नियम म्हणजे वारीचा नियम आहे. विठ्ठल विठ्ठल आज महाराज देवाच्या समोर उभे आहेत एका वारीच्या निमित्ताने. देवाच्या समोर उभे असलेल्या महाराजांना म्हणतात की आज जरा वेगळ्या पद्धतीने उभे दिसताय तुम्ही माझ्या समोर, बसा ना महाराज, बसा ना, बसा ना. त्यावेळेला महाराज म्हणतायत, खरं सांगू का देवा, मी बसलो असतो रे, पण मी आज बसण्यासाठी नाही आलो, मी मागण्यासाठी आलो. आणि मागणाऱ्या माणसाने कधी बसायचं नसते. तुम्हाला माहित आहे, सेवकाने सुखाची इच्छा करायची नसते आणि भिकाऱ्याने सन्मानाची इच्छा करायची नसते. जो भिकारी सन्मानाची इच्छा करत असेल तो भिकारी कसा, जो सेवक सुखाची इच्छा करत असेल तो सेवक कसा. माझ्या राजांनो, वारकरी संप्रदायाची जर तुम्ही सेवा करत असाल तर सुखाची इच्छा तुम्हाला करता येणार नाही, सतत करावी लागेल. आणि मी असं म्हणेल की सतत करत राहा, अंतकरणामध्ये असू द्या. मला असं वाटतं ते सेवाच तुमची विश्रांती असेल. परवा बिदरला, काल पुण्याला, आज इथं आणि उद्या नाशिकला, आणि प्रवास सगळा रेल्वेने, गाडीने, काली पिली. आणि खरं सांगतो पोरो, अंतकरणामध्ये फक्त थोडीशी, जास्त नाही, थोडी नगभर एवढी नाही, नगभर गोमातेची, विद्यार्थ्याची सेवा असल्यामुळे माणसाला धाडस भेटते हे सगळं करण्याचं. विठाला विठाला स्वास्थ्य 10-15 वर्ष चांगलं राहिलं ना महाराज, खूप काम करू, खूप सेवा करू. सेवा करायची, सेवा व्हायला काय लागते का, मालक व्हायला काहीतरी लागते, सेवा करायला काय लागते. अज्ञानी माणूससुद्धा सेवा करू शकते का. झाडायची सेवा कुणी करते ना,
महत्त्वाची आहे. झाडाची सेवा कोणी करू शकते, स्वयंपाक कोणी करेल, वाड्याची ती सेवा आपण केली पाहिजे. वाड्याची ती सेवा करू गडे. आणि सेवेची संधी आपल्याला प्रभूने द्यावी, गोमातेने द्यावी, हीच अपेक्षा आहे. आणि सेवेसारखा आनंद नाही. सेवा हेच ताकद आहे माणसाची, लक्षात ठेवा. भेटत राहते. विठाला विठाला. सेवकाने सुखाची इच्छा कधी करायची नसते, लक्षात ठेवा. नसते करायची सेवकाने सुखाची इच्छा. जो सेवक म्हणून तुमच्या समोर उभा राहत असेल ना, सेवक म्हणून तुमच्या समोर उभा राहत असेल, 5 वर्षांनी एकदा का होईना उभा राहा, मी सेवक आहे, मला सेवेची संधी द्या. त्याला सांगा, तुम्ही सुखाची इच्छा करत असाल तर तुम्हाला सेवेची संधी देऊन उपयोग होणार नाही. तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री होता येणार नाही, प्रधान सेवक व्हावं लागेल. या देशाचा एखादा प्रधान सेवकच खऱ्या अर्थाने या देशाची चांगली सेवा करू शकतो. आणि म्हणून लक्षात ठेवा माझ्या राजांनो, सेवकाने सुखाची इच्छा कधी करायची नसते. सेवकाने सुखाची इच्छा कधी करायची नसते. आणि भिकाऱ्याने सन्मानाची इच्छा करायची नसते. आलोत मी, भिकारी म्हणून आलो, आणि म्हणून ठाकलो से मागण्यासाठी आलो म्हणून उभा आहे, याचक म्हणून आलो म्हणून उभा आहे. सांगा महाराज काय पाहिजे. महाराजांच्या मागण्याचे अनेक भाव आपण पाहिलेत. संत मागतायत ते देवासाठी देवाजवळ मागत असतात. संत मागतायत ते समाजासाठी देवाजवळ मागत असतात. स्वतःसाठी मागणारे कधी संत नसतात. म्हणजे स्वतःसाठी मागत असतात ते कधी संत नसतात. स्वतःसाठी संत कधीच मागत नसतात, लक्षात ठेवा. मी महाराज गुरुजी असं म्हणेल की मी खरं सांगू का, ज्ञानेश्वरी हे गीतेवरची टीका आहे. ज्ञानेश्वरी हा स्वतंत्र ग्रंथ नाही. अमृतानुभव स्वतंत्र ग्रंथ आहे, हरिपाठ स्वतंत्र ग्रंथ आहे, चांगदेव 65 स्वतंत्र ग्रंथ आहे. पण ज्ञानेश्वरी हा अलंकार आहे. कशावरचा? गीता अलंकार. गीता अलंकार ज्ञानेश्वरीवरचा अलंकार आहे. ज्यावेळेला शुद्धीपत्र घेऊन परत आले, आडे नावाचं गाव लागलं, तिथे रेड्याला समाधी दिली. पुढे प्रवास सुरू झाला, नेवाशाला आले. नेवाशाला आल्यानंतर चातुर्मास सुरू झाला आणि निवृत्तीनाथ म्हटलं की ज्ञानदेवा चातुर्मास आहे, आपण इथं थांबलो पाहिजे. थांबलेत. आणि थांबल्यानंतर निवृत्तीनाथाने अपेक्षा केली की ज्ञानदेवा तसं थांबल्यापेक्षा एखादी गोष्ट सांग ना, एखादी गोष्ट सांग ना. ज्ञानोबारायाने गोष्ट सांगायला सुरुवात केली. लिहीन कोण गोष्ट? सच्चिदानंद बाबाला केळीवरून उठवलं. सच्चिदानंद बाबा समोर बसले. गोष्ट लिहायला सुरुवात झाली. आणि गोष्ट इतकी मस्त होती गड्या, इतकी सुंदर गोष्ट होती रे. ज्या वेळेला ज्ञानोबाराय निवृत्तीनाथांची स्तुती करत होते त्यावेळेला निवृत्तीनाथ थांबत होते. ज्ञानदेवा बस झाली स्तुती, गोष्ट सांग. माणसाला गोष्टीपेक्षा स्तुती जास्त आवडते. पण गोष्ट इतकी सुंदर होती की निवृत्तीनाथ म्हणत होते आता बस झाली स्तुती. हा तू स्तुती सांडूनी निवांता. आता गोष्ट सांग. इतकी चांगली गोष्ट माझ्या ज्ञानोबारायाने सांगितली. आणि ज्ञानोबारायावर प्रसन्न झाले निवृत्तीनाथ. माग गळ्या तुला काय पाहिजे? त्यावेळेला ज्ञानदेवाने मागून घेतलं. ते स्वतःसाठी मागितलं नाही, ते समाजासाठी मागितलं. एका वाक्यात मी सांगून जाईल, ज्ञानेश्वरी हा गीतेवरचा अलंकार आहे.
आणि पसायदान हे महाराजांचं स्वतंत्र अंतःकरण आहे. अंतःकरण ज्ञानेश्वरी हा गीतेवरचा अलंकार आहे आणि मागितलेलं पसायदान हे महाराजांचं अंतःकरण आहे, माऊलीचं अंतःकरण आहे. माऊलीचं अंतःकरण मुलासाठी किती खऱ्या अर्थाने असते, किती कासावीस होते, त्याचं उदाहरण म्हणजे पसायदान आहे. महाराज आज उभे आहेत आणि महाराज म्हणतात, देवा खरं म्हणजे आजच्या मागण्याचा माझा विषय असा आहे की मी अनेक दिवसापासून तो नेम चालू ठेवला. अनेक दिवसापासून महाराजांना नारू झाले, एकदा नारू झाले महाराजांना. आणि नारू झाल्यानंतर सुद्धा महाराज वारीसाठी निघाले. महाराजांनी दशम्या बांधून घेतल्या, 12 होत्या 12. आणि 4थ्या दशमीला चंद्रभागा, पुंडलिकाचं मंदिर, पांडुरंग. त्यावेळेला महाराज विचार करतायत की अरे दशम्या तर अजून तशाच आहेत, 8-10 दशम्या तशाच आहेत आणि 4थ्या दशमीला कसं काय पंढरपूर आलं? अजून तर दशम्या आपल्या तशाच राहिल्या ना. एक दिवस आपण एक दशमी खातो, ही दशमी तर तशीच आहे. 4थ्याच दशमीला पंढरपूर कसं आलं म्हणून महाराजांनी विचार केला. आणि महाराजांनी ठरवलं की देवा माझ्याकडे पाहून तू हे सगळं केलं आहे ना, लक्षात ठेव, या देवाचं मी दर्शन घेणार नाही, या चंद्रभागी मी आंघोळ करणार नाही, या पुंडलिकाचं सुद्धा मी दर्शन घेणार नाही. जोपर्यंत माझ्या ह्या 12 दशम्या संपणार नाही तोपर्यंत पंढरपूर लागलं असं मी समजणार नाही. महाराजांना आजार असताना सुद्धा महाराजांनी वारी केली आणि ही वारी अखंड राहावी यासाठी महाराज समोर उभे आहेत आणि देवाला म्हणतात, फक्त एवढंच कर देवा. हीच व्हावी माझी आस, माझी आशा अशी असावी, माझी आशा अशी असावी. आशेशिवाय माणूस राहू शकत नाही, आशेशिवाय माणूस जगू शकत नाही. आशा आहे म्हणूनच माणूस नोकरी करतो, आशा आहे म्हणूनच माणूस पेरणी करतो, आशा आहे म्हणूनच माणूस नाही का म्हणूनच करतोय. म्हणून आशा आहे म्हणूनच कीर्तन करतो नाही रे. तुला हेच म्हणायचं होतं ना. आशा असल्याशिवाय कोण माणूस काही करू शकतो दादा. तुम्ही ज्यावेळेला बाजारात जाता त्यावेळेला सुद्धा काहीतरी आशेनेच जात असता, तुम्ही लग्नात जाता त्यावेळेला सुद्धा काहीतरी आशेनेच जात असता. माहीत आहे तुम्हाला, माऊली उदाहरण देत आहेत, माऊली ओवी सांगतात त्याच्यावर की वाण द्यायचं असलं ना, वाण 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 माहीत आहे ना. अरे वाण माहीत आहे का? वाण शिमग्याच्या दिवशी असते. वाण कधी असते? 14 जानेवारी. 14 जानेवारी म्हणतात त्याला, दुसरं काहीच म्हणत नाहीत का? वाण. खरं सांगा, तुम्ही वाण घेऊन कोणाच्या घरी जाता? वाण घेऊन कोणाच्या घरी जाताय तुम्ही? वाण घेऊन तिच्या घरी जाताय तुम्ही की तुम्हाला परत जिथून भेटणार आहे तिथं जाताय? जिथं आपल्याला परत भेटणार नाही तिथं जात नाही तुम्ही. पेव करुणी आई ते काय नाही, पेव करुणी आई ते पेरू जायचे. काय म्हणतात, मनी धरोणी दुपते चारीजे जेवी गायते. अर्थात मनामध्ये तुमच्या काहीतरी आशा आहे म्हणून तुम्ही करताय ना. आशेशिवाय माणूस जगूच शकत नाही दादा. जीवनामध्ये आशा ही अत्यंत महत्त्वाची असते. आपण आजपर्यंत जे जगलो ते फक्त आशेने जगलो. झालंय लग्न, झाले मुलं, शिकले मुलं, आशा संपली नाही.
लागली नोकरी मुलाला, आशा संपली नाही. झालोय म्हातारे आपण, आशा संपली नाही. त्यांनी आपल्याला चांगलं वाचवलं पाहिजे, त्यांनी आपल्याला व्यवस्था केली पाहिजे. या आशेने माणसाला जगावं लागतंय. आशेशिवाय माणूस जगू शकत नाही. पण महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये सुद्धा आशा असावी, आशा असावी. माझ्या जीवनामध्ये सुद्धा आशा असावी. विठ्ठल विठ्ठल मला माहित आहे आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम, हे मला माहित आहे मला. एक माणसाला पाठवलं सप्त्याचे नारळ घेण्यासाठी. हो जा एक नारळ घेऊन या पोतभर. गेलं ते मालेगावला, विचारलं नारळाची किंमत. त्यांनी सांगितलंय 12 रुपयाला एक नारळ. बस जांभळा देऊ नका, 10 मिनिटात थांबणार आहे आपण. हो अर्थात 12 रुपयाला एक नारळ. तो म्हटलं याच्यापेक्षा स्वस्त कुठं मिळत आहे, याच्यापेक्षा स्वस्त पाहिजे असेल तर जालन्याला जावं लागेल म्हणे तुम्हाला. आपण जालन्याहून माल आणत असतो, तिथं काय भाव भेटतात, तिथं 8 रुपयाला भेटते म्हणे. हे गेलं जालन्याला, विचारलं काय हो तुम्ही कुठून माल आणताय, केवढ्याला दिला, 8 रुपयाला. म्हणे आपण राव औरंगाबादहून आणतो, तिथं 6 रुपयाला भेटते. हे गेलं औरंगाबादला, तिथं गेलं केवढ्याला नारळ, म्हटले 6 रुपयाला. याच्यापेक्षा स्वस्त कुठे मिळत आहेत, म्हणजे राव आपण पुण्याहून आणतो, तिथं जा पत्ता 6, तिथं तुम्हाला 4 रुपयाला मिळेल. हे गेलं पुण्याला. नारळ केवढ्याला, म्हणे 4 रुपयाला. याच्यापेक्षा स्वस्त, म्हटले आपण मुंबईहून आणतो, जा तिथं 2 रुपयाला. याच्यापेक्षा स्वस्त, म्हणे आता काय स्वस्त काय, आता म्हणे फुकट आहेत गड्या. रामभाऊ कोकणात जावं लागेल, फुकट नारळ भेटतील तुला. गेला रामभाऊ कोकणात. उद्याचा काला पण अजून आला नाही. रामभाऊ कोकणात गेला. उंच झाड होतं नारळाचं, खूप उंच होतं आणि थोडं वाकडं होतं. खूप उंच असल्यामुळे ते वाकडं झालं होतं. ह्या नारळाचा एवढा मोठा घड होता. रामभाऊ वर चढला, एक एक नारळ खाली टाकता टाकता मोठा गंज झाला. उतरला खाली रामभाऊ, पाहिले सगळे ते नारळ, वा भरपूर मिळाले. आणखी एकदा वर पाहिलं, मग एक मोठं नारळ त्याच्या हातून सुटलं होतं. नाही म्हटलं हे मोठं तर असलंच पाहिजे, हे मोठं असलंच पाहिजे, हां हे मोठं असलंच पाहिजे. माऊलीला त्याच्यासाठी ओवी लिहावं लागली गुरुजी. कोणची, जैशी तृष्णा वाढी नलिया, मग मेरुई हाता आलिया. तरी म्हणे एखाद्या दारुणा ओढगो मरण, आता इतके आहेत नाही खाली. चढलंय वर. वर चढल्यानंतर नारळ जरा मोठं होतं, देठाला जरा पक्क होतं, एका हाताने तुटत नव्हतं. दोन्ही हात लावले, दोन्ही हाताने नारळ तोडायचा विचार केला. ते असं वाकडं लाकूड असल्यामुळे ते दोन्ही पाय निसटले, तरंगलं, अद्दर झालं. अद्दर झाल्यामुळे मेलो म्हणे. आता कुठून हे दुर्बुद्धी सुचली म्हणे, राव मेलो म्हणे. खाली नारळ आता खलास होतो म्हणे. आता काय, कुत्रे फाडून खातील म्हणे. राव इथं आपल्याला तेवढ्यात वाळवंट होतं, तिकून एक उंट येत होता, त्याच्यावर बसलेला माणूस होता. त्याने असं पाहिलं, त्याला जोराने आवाज दिला, ओ उंटावरच्या दादा इकडे ये. तो उंटावरचं तिथं आलं. ते उंटावरचंच होतं. ते कशावरचं होतं काका, उंटावरचं. ते उंटावरचंच होतं. ते उंटावरचं तिथं आलं. रामभाऊ म्हणतो, उंटावरच्या दादा 1000 रुपये देतो तुला, मला काढून दे. 1000 रुपये देतो, काढून दे. हे उंटावरचं बरोबर त्याच्या खाली उभं राहिलं. त्याच्या खाली उंट उभा केला. हे उंटावरचं उंटावर उभं राहिलं. त्या वरच्याला काढायसाठी त्याचे पाय पकडले. उंटाला असं वाटलं हे उतरलं, उंट निघून गेलं. वरचं म्हणते 1000 रुपये देतो, ते म्हणे 2 देतो, फक्त नारळ सोडू नको. अंगंगलितं पलितं मुंडं दशनविहीनं जातं तुंडं रुद्धो याति गृहीत्वा दंडं तदपि न मुञ्चति आशापिण्डं. भज गोविंद भज गोविंद भज गोविंद भज गोविंद अंगंगलितम. आशा असावी. आशा ही नाश करते, बुद्धीचा लोप करते,
पण महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये आशा पाहिजे, पण ती अशी पाहिजे हीच व्हावी माझी आस. कोणची आस असावी? जन्मो जन्मी तुझा दास घेईन मी जन्म. यासाठी देवा घेईन मी जन्म, यासाठी देवा घेईन मी जन्म, यासाठी देवा घेईन मी जन्म, यासाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन. जन्मो जन्मी तुझा दास. नामदेव महाराजांचा एक अभंग आहे. मी वृक्ष झालो तरी चालेल, पण तुझ्या दारातला झालो पाहिजे. स्वान करशी तरी उचिष्टाचे निमिषे, तुझे द्वारी वैसे ऐसे करी. पुढे काय? पक्षी करशी तरी चारियांचे निमिषे, तुझे द्वारी वैसे अशी करी. झाड करशी तरी मंडप मेखाचे निमिषे, नाही का? काय तर तुळशीचे मिशे, तुझे द्वारी वैसे असे करी. वृक्ष करशी तरी मंडप मेखाचे निमिषे, तुझे द्वारी वैसे असे करी. हा हा, तुझे द्वारी असे. मी वृक्ष झालो तरी चालेल, तुझ्या दारातला असू दे. तुझ्या दारीचा कुतरा नको मोफोलू दातारा. मी त्यांच्या न्हाणीमध्ये किळा झालो तरी चालेल, पण वैष्णवाच्या न्हाणीतला असलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, नामदेव महाराज ही अपेक्षा करतायत, आणि म्हणूनच देवाला सुद्धा आपलं तोंड फिरवावं लागतंय. फिरविले देऊळ जग माझी ख्याती, फिरविले देऊळ जग माझी ख्याती, फिरविले देऊळ जग माझी ख्याती, फिरविले देऊळ जग माझी ख्याती. नामदेवाती दूध प्याला, नामदेवाती दूध प्याला, फिरविले देऊळ जग माझी ख्याती, फिरविले देऊळ जग ऐशी चंद्रभागा सगळं पाहलंय गळा देवा, म्हणून तर वारीशी आलो. वारी चुकून निधी हरी. आणि महाराज हीच व्हावी माझी आज जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी. वारी चुकून न दे हरी. देवा आणखी एक काम करावं लागेल गड्या. मला संताचा संग असला पाहिजे, बरोबर आहे, पण तो किती असला पाहिजे? फक्त कीर्तनापुरताच असला पाहिजे. मला संतांचा संग असला पाहिजे गड्या, पण नेहमी नसला पाहिजे. नेहमी नसला पाहिजे. तो तो फक्त माफी मागून बोलतो. मला धोत्राचा संघ असला पाहिजे, पण कधी असला पाहिजे? कीर्तनापुरतच असला पाहिजे. झालंय ना रे, आता झालंय ना, झालंय ना, मग आता काय हरकत आहे? हा, अरे मी काय ते नाही विचारत. ते कशाला? आता झालंय का नाही? आता काही राहिलं का? झालंय ना. अरे झालं का नाही सांगा ना, मग आता काय हरकत आहे? असं आहे म्हणा, झालं. काय मग पाहा तुझं यायचं काय आता तुझं, तू पाय. मामाचं गाव आहे, पाय जायच्याकडे लक्ष दे जा बरं. महाराज आहेत ते, नाही का. अर्थात वारी चुकून निधी हरी. आणि संतांचा संग असला पाहिजे, पण तो कामापुरताच असला पाहिजे. तुमच्या आशीर्वादाने महाराज, चला महाराज चहा घ्यायला, तुमच्या आशीर्वादाने महाराज, तुमच्या आशीर्वादाने.
ते आमचे एक महाराज आहेत, तुमचे पाय लागू द्या महाराज, तुमचे पाय लागू द्या. ते शितोडे महाराज आहेत एक पांडुरंग महाराज, त्यांचा पाय मोडला, पाय कापला इथून, त्याला पाय बसवला. ते म्हटले मला कोणी म्हटलं तुमचा पाय लागू द्या, मी पायच काढून देतो म्हटलं. पाय बसवलेला आहे त्याला. ते म्हणे मला जर कोणी म्हटलं की तुमचे पाय लागू द्या महाराज, असा पाय काढतो घे लावून आण. संतांचा संग असावा पण किती का संत संगे सर्व काळ, संत संगे सर्व सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ. त्यांच्या संगतीमध्ये प्रेमाचा सुकाळ असतो आणि म्हणून मला अखंड संतांचा संग पाहिजे. हेच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुको न दे हरी. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ. आणि मला हेच पाहिजे, एक एवढंसं मागतो आणि मला हेच पाहिजे. चंद्रभागेचं स्नान पाहिजे. चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे चंद्रभागे स्नान. मला नको बरं का. दुसरं तुम्हाला इंद्रपद द्यायला तयार असला तर मला नको. इंद्रापदी तिथं भोग नव्हे तो भवरो. मला ब्रह्मपद नको, मला दुसरं काहीच नको रे बाबा. मी फार श्रीमंत होतो, 4 लाख रुपयाची शावकारकी करत होतो वयाच्या 15व्या वर्षी. मला नको हे सगळं काही, मला हेच पाहिजे. मला अखंड संतांची संगती पाहिजे. माझी पंढरीची वारी कधी पडली नाही पाहिजे. माझं चंद्रभागेचं स्नान झालं पाहिजे. हेच पाहिजे मला, दुसरं पाहिजे तुका मागे हे दान, तुका मागे हे दान, तुका मागे, तुका मागे हे दान, तुका मागे
कालकौस आला पाहिजे, तोडी आली पाहिजे, नंतर भैरवरी येता आली पाहिजे. नाही तर मग तिसरं यमनच होऊन जाईल नाही त्याचा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे राजुरा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम.